नमस्कार. डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुमचं स्वागत आहे. लक्षात घ्या, आज आपण सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय यामधील जो आरोग्य हा घटक आहे त्या घटकावर UPSCनं यापूर्वी जो विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न समजून घेण्याचा आणि त्याला डिकोड करण्याचा प्रयत्न करूयात. प्रश्न समजायला 1 मिनिट लागला तरी चालेल, मात्र ती अत्यंत महत्वाची गोष्ट असते. बघा, सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली सारख्या महत्वाच्या क्षेत्रात भारतीय राज्याने म्हणजे भारतीय राज्य संस्थेने प्रणालीच्या बाजारीकरणाच्या प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्याकरता काही उपाय सुचवा ज्याद्वारे राज्य तळागाळापर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवेची पोहोच वाढवू शकेल. लक्षात घ्या, प्रश्न जरा थोडासा किचकट आहे. आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं बाजारीकरण झालं म्हणजे काय झालं तर आपण असं पाहतो की मोठ्या प्रमाणात खाजगी दवाखान्यांचं जे वातावरण आहे किंवा दवाखाने आहेत त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे आणि जनरल परसेप्शन असं झालेलं आहे की सरकारी दवाखान्यामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था मिळत नाही. त्या तुलनेनं म्हणजे त्या उलट खाजगी दवाखान्यात तुम्हाला चांगल्या सेवा भेटतात. त्यामुळे काय झालंय की प्रत्येकच वर्ग समाज घटक जो आहे तो आता खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन आपल्याला आरोग्य सेवा मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या ज्या खाजगी सेवा आहेत आरोग्य सेवा त्या खूप खर्चिक आहेत. या उलट आपण असं पाहतो की रिसेंटली रिपोर्ट होता की आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे खिशातून होणारा खर्च हा आरोग्य सेवेवर लोकांचा नाही म्हणता 67% आहे. म्हणजे सरकार फक्त 33%च खर्च करते की काय आरोग्य सेवेवर, असा याचा अर्थ होतो. तुम्हाला माहिती आहे की नाही का माहित, मात्र अमेरिकेसारखे देश किंवा जगातले जेही विकसित देश आहेत बऱ्यापैकी ते आरोग्य सेवांवर त्यांच्या एकूण GDPच्या 5% जवळपास खर्च करतात. दुर्दैव आहे भारताचं. भारत फक्त 1.8 ते 2% खर्च करतो. अपेक्षा आपण पण आहे 5%ची. नॅशनल हेल्थ मिशन पाठीमागे आलं होतं. त्यांनी सुचवलं होतं की तुम्ही 5% खर्च करण्यावर माफ करा 2.5% खर्च करण्यावर भर द्या. तुम्हाला आता ओव्हरऑल पॅटर्न समजला असेल की तुम्हाला कुठल्या कॉन्टेक्स्टनं कुठले मुद्दे कसे वापरायचे. तुम्हाला प्रश्न समजला आहे. प्रश्न काय तुम्हाला म्हणतो की खाजगीकरणाचं जे म्हणजे दवाखान्यांचं किंवा आरोग्य व्यवस्थेचं जे खाजगीकरण वाढत चाललं त्याला पर्याय म्हणून कशा प्रकारे राज्य व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकेल याविषयी बोलायचंय. चला आता आपण आपल्या प्रश्नाचं हे तुम्हाला इंट्रो असेल. भारतीय राज्यघटनेच्या कलम 47 मध्ये लोकसंख्येचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी राज्याची जबाबदारी आहे हे तत्व अधोरेखित करून ठेवलेलं आहे. तसंच आरोग्य हा तुमचा कलम 21 मध्ये मूलभूत हक्क आहे हे सुद्धा यापूर्वी सुप्रीम कोर्टानं विविध खटल्यांमध्ये सांगून ठेवण्यात आलेलं आहे. क्लिअर आहे. पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट पुढचं बघा. आता सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीच्या बाजारीकरणाचा प्रतिकूल परिणाम कसा होतो ते तुम्हाला सांगायचे 3 मुद्दे आपल्याकडे आहेत. एक म्हणजे खिशातून होणारा अति खर्च, त्याला आपण म्हणतो आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. सरकार कमी करते, आपला खर्च वाढत चाललाय. यामुळे गरिबीचे प्रमाण अधिकाधिक वाढत जाते कारण लोकांची सेव्हिंगच कमी आहे. तेवढी सेव्हिंग जर आरोग्य व्यवस्थेवर किंवा मग दवाखान्यात खर्च होणार असेल तर भाई तुमच्याकडे काय राहील. म्हणजे पुढे आपण बघू. नेक्स्ट, प्रवेशामध्ये असमानता. तुम्ही याला इंग्लिशमध्ये ऍक्सेस इन इक्वालिटी असं लिहू शकता. खाजगी आरोग्य सेवा प्रत्येकाला अफोर्डेबल नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाही, चांगलं आरोग्य सेवा मिळवू शकत नाही. बिचारा तसाच तो त्या आजारामध्ये खितपत पडतो. या उलट श्रीमंतांना खाजगी आरोग्य सेवांचा ऍक्सेस सोपा आहे कारण त्याच्याकडे पैसा भरपूर आहे. तुम्ही इथे मुद्दे लिहाल. तिसरं आहे संसाधनांचे वाटप. तर ऑफकोर्स आहे की सरकार जर आरोग्य सेवेवर कमी खर्च करणार असेल तर त्या आरोग्य सेवा ज्या सरकारी आहेत ते गोरगरीब लोक ऍक्सेस करतात, पण त्यांच्यापर्यंत जाणारा जर खर्चच कमी आहे त्यामुळे गोरगरिबांना योग्य प्रमाणात आरोग्य सेवांमधील संसाधनं मिळत नाही. या उलट खाजगी क्षेत्रामध्ये जे श्रीमंत लोक आहेत किंवा मग मिडल क्लास वगैरे आहे तो
खाजगी क्षेत्रामधील आरोग्य संसाधनांचा ऍक्सेस अगदी व्यवस्थित करू शकतो. नेक्स्ट पुढे, आता सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यामध्ये राज्यानं कोणकोणती भूमिका बजावलेली आहे? पहिलं, राज्य संस्थेनं प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्था मजबूत केली आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही, त्याला आपण PSC असं म्हणतो. म्हणजे पुढे, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीचा लाभ लोकांना होतो आहे काही ठिकाणी. याचं बेस्ट उदाहरण आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशमधील राजीव आरोग्यश्री योजना. या योजनेच्या माध्यमातून पब्लिक सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर, आरोग्य क्षेत्रामधलं बोलतोय मी, एकत्र येऊन लोकांना सेवा पुरवत आहेत. पुढे आहे टेलिमेडिसिन सेवांचे एकत्रीकरण. म्हणजे आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फार सोपं झालं की जर दुर्गम भागामध्ये डॉक्टरचा ऍक्सेस शक्य लवकर नसेल पोहोचण्याचं, तर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ते तिथल्या लोकांच्या आरोग्य अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. पुढे, हेल्थ केअर कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेले प्रशिक्षण कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत? हो, तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. या अभियानाच्या अंतर्गत काय होतं आहे तर प्रशिक्षण दिलं जातं. पुढे आहे सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण. तुम्हाला आशा आरोग्य सेविका सांगायची गरज नाही, म्हणजे तर भारत सरकार करतच आहे ना प्रयत्न, भारत सरकार किंवा विविध राज्य सरकार, म्हणजे ठीक आहे. बरं, पुढे नेक्स्ट, वर्धित सार्वजनिक आरोग्य वित्त पुरवठा. म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी आपला इकॉनॉमिक सर्व्हे सांगायचा की भारत तर 1% कमी खर्च करायचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवर, आता कुठतर तो 2% आलाय. मात्र राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार सरकारी आरोग्य सेवा खर्च GDPच्या 5% असावा असं अपेक्षित आहे आणि भारत हळूहळू तिकडे मार्गक्रमण करतोय. पुढे, आता बाजारीकरणाचा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी भारत सरकार किंवा विविध राज्य सरकार काय काम करू शकतात? तर उपचार खर्चावर एक प्रकारची कॅप लावू शकतात की हा आजार असेल तर यावर एवढाच खर्च मॅक्झिमम होऊ शकतो. त्यामुळे काय होईल की खाजगी जी दवाखाने आहेत ती यांच्याकडनं म्हणजे रुग्णांकडनं पैसे उकळणार नाहीत, म्हणजे ठीक आहे. बरं, पहिलं. दुसरं आहे अनुदानित औषधांची उपलब्धता. म्हणजेच काय तर जन औषधी स्टोअर्स, ज्याला आपण जेनेरिक मेडिकल असं म्हणतो, तर जेनेरिक मेडिकलचा मोठ्या प्रमाणात साठाही असला पाहिजे आणि ते योग्य प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे. पुढे आहे खाजगी आरोग्य सेवेतील गुणवत्ता हमी. बरेचदा असं होतं की म्हणायसाठी प्रायव्हेट सेक्टर सांगतंय की आम्ही तुम्हाला चांगल्या सेवा पुरवतो, मात्र काही ठिकाणी तसं होत नाही, त्यावरही चाप राज्य शासन बसवू शकते. पुढे आहे व्यापक आरोग्य साक्षरता मोहीम आयोजित करणे. म्हणजे लोकांना स्वतःच्या आरोग्याबाबत अजूनही तेवढी अवेअरनेस नाहीये. म्हणजे कुठल्या प्रकारचा आजार झाला किंवा कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स असले तर मी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्याबाबतची जागृती करता भारत सरकार किंवा विविध राज्य सरकार प्रयत्न करू शकतात. अल्टिमेटली आपण जरा कन्क्लुजनकडे येऊयात की लक्षात घ्या, आरोग्य सेवा क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेप म्हणजे शासकीय हस्तक्षेप हा शाश्वत विकास लक्ष, ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 3, निरोगी जीवन सुनिश्चित करणे आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाकरता म्हणजे सर्वांचं कल्याण संरेखित करणे, हे जर अधोरेखित करायचं असेल, जर याला परिपूर्ण करायचं असेल तर राज्य संस्थेनं आरोग्य व्यवस्थेबाबत अधिक जागरूक होणं गरजेचं आहे, किंबहुना त्याबाबत अधिकाधिक ऍक्टिव्हली काम करणं गरजेचं आहे. या आधारे आपण आपलं उत्तर जे आहे ते फिनिश करू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच. प्रश्न व्यवस्थित समजून घ्याल, नंतर त्याला लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.